कॅप्चर केलं. कॅप्चर केल्यावर काय झालं? मन काय झालं? कांदा झालं. लगेच मनानं कांदा सोडला, काय धरलं? पिठलं, भजी. मनाला काय अवघड आहे? नुसता कांदा दिसल्यावर कांदाच दिसत नाही, कांद्याची भजी पण दिसतात का नाही दिसत? दिसतंय. तुम्ही आता रोज कांदा कापता ना, डोळ्यात पाणी येतं. कधीतरी वाटले का हो हा माझा भगवंत आहे म्हणून? खरं सांगा, नाही का? प्रॉब्लेम आहे हो, प्रॉब्लेम इथं आहे. कांदा काय म्हणत नाही, पण आमच्या बुद्धीचा कांदा आणि वांदा दोन्ही झालाय. त्यांनी म्हटलं कांदा, मुळा, भाजी, लसूण, मिरची, कोथिंबिरी. कधी लसणात हरी दिसलाय? मिरची धारी दिसलाय? कोथिंबिरी धारी दिसलाय का? खायलाच बरं वाटतंय फोडणी दिल्यावर. अरे कसं वाटतं? बरं वाटतंय ना, प्यायला बरं वाटते ना आमटी, फोडणी दिल्यावर मस्त वाटते ना. अरे पण ज्याच्यामुळं फोडणी बसली त्याची काय आठवण आहे का? ज्याच्यामुळं फोडणीची चव आली नाकाला, जिभेला, फोडणीचा वास आला नाकाला, फोडणी दिसली डोळ्याला, हातानं टाकली फोडणी, हाताला क्रिया झाली. पण हे सगळं ज्याच्यामुळं झालं त्याचं काय भान आहे का? कधी होणार भान? गेल्यावर. हे शरीर कशाला दिले? हे मन कशाला दिले? हे बुद्धी कशाला दिली? इंद्रिय, हात, पाय, कान, डोळा, मुख, बोलाया वचन, जेने जोडीशी तू नारायण. आतमध्ये तो ज्ञानरूप, आनंदरूप आमचं सगळ्यांच्यात तू आहे. सगळ्यांच्यात तू आहे, तुमच्यात, माझ्यात, सगळ्यांच्यात तू आहे. त्याच्यामुळं तर हे सगळं कळायला लागले. आता डोळ्याला दिसायला लागले, कानाला ऐकू यायला लागले, नाकाला गंध यायला लागलाय, जिभेला चव यायला लागले, त्वचेला स्पर्श यायला लागलाय, पायाला चालता यायला लागले, हाताला मागं पुढं करता यायला लागले. नुसतं त्याच्या अस्तित्वामुळं हे आमच्या हे सगळे काय आहेत माहिती का? ह्याला टाचण्या म्हणायचं. आणि आत चुंबक आहे. तो चुंबकाच्या शेजारी टाचणी आली की कशी फिरते? आपण लहानपणी करायचो. इकडं चुंबक ठेवायचं, मध्ये वहीचं पान, इकडं टाचणी. केलंय का नाही? केलंय ना? ते धरून ठेवते. तसं तो आतमध्ये ह्या सगळ्या टाचण्या, किती टाचण्या आहे तिथं? पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, पंचप्राण, अंतःकरण पंचक, त्यानंतर महाभूतांचं पंचक, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, विषय पंचक. ही सगळ्या टाचण्या त्यानं धरून ठेवल्यात. अजिबात काय इकडं तिकडं होऊन चालत नाही. काय कसं केलं असं? कसे हे सगळं सिस्टीम कशी चालत असेल? डोळ्याला दिसतंय, वेगवेगळे रंग दिसतात. डोळा तर एवढाच आहे काळा, आणि सगळं रंगीबेरंगी दिसतंय की हो. कधी विचार केला का हो ही साडी अशी कशी दिसते म्हणून? वेगवेगळं दिसतंय, बारीक दिसतंय, नक्षी दिसत्या, असं दिसतंय, तसं दिसतंय. कधी विचार केलाय की नाही? मग त्या भगवंताला शरण यायचं आहे. त्या भगवंत अनाशिवंत आहे. आणि हे सगळं जे आहे की नाही, जे चालायला लागले ते सगळं नाशिवंत आहे बघा. आणि संत म्हणतात नाशिवंतासाठी रडतोस काय? हे शाश्वत नाही, हे अशाश्वत आहे, मिथ्या आहे. आणि मग कशाला दिले? तर हे शाश्वत अशाश्वत घेऊन शाश्वत काय आहे त्याचा शोध घ्यायचा आहे, बोध घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे. एक शाश्वत आहे आणि एक अशाश्वत आहे. एक खोटा आहे, एक खरं आहे. जर सगळंच खरं असतं तर खरं शोधायची गरजच नव्हती. सगळंच खरं असतं तर खरं शोधायची गरजच नव्हती. सगळंच खोटं असतं तर खरं शोधून मिळालं नसतं. पण इथं सगळंच खरं नाही, सगळंच खोट. एक खरं आहे आणि बाकी सगळं खोटं आहे.
एक खरं आहे, एक माती तेवढी खरी आहे, आणि मडक्याचं नाम रूप खोटं आहे. म्हणजे नाम रूप खोटं आहे ते सोडायचं आहे, आणि नाम रूप नसलेलं जे अस्तित्व आहे ते बुद्धीमध्ये समजून घ्यायचं आहे. मग तसं ह्याचं नामरूप सोडायचं आहे. सोडूया. नाव काय ठेवलं याला आता? याचं नाव काय? बोला की. तुम्हाला माहिती आहे की माझं नाव आता? या मडक्याचं नाव माहिती आहे. काय नाव आहे? आबा. काय नाव आहे? आबा. हा, या मडक्याचं नाव काय आहे? आबा. आता ह्याचं नाव होतं का पूर्वी? सोडायचं आहे आता. म्हणजे मडक्याला मातीकडं न्यायचं आहे. जो मज होय अनन्य शरण. आता ज्याच्यापासनं मडकं निर्माण झालं त्याला शरण जायचं आहे, म्हणजे मातीला. तसं हे मडकं ज्याच्यापासनं निर्माण झालं त्याला शरण जायचं आहे. लक्षात येते का? मग आता सोडायचं याला, मग नाव सोडू यायचं. मग आता विचार करा, हे आबा नाही तर मी कोण आहे? आता सगळ्यांनी विचार करा. तुमची नावं सोडा. सोडा नावं सगळी. मी कोण आहे? नाव तेवढं घ्यायचं नाही. तुमचं नाव तेवढं घ्यायचं नाही. फक्त कोण आहे? मग आता म्हणाल तुम्ही, नाव नाही, मी कोण आहे? मग दुसरा प्रश्न विचारायचा, मी हाय का नाही? हा, विचारा प्रश्न, मी हाय का नाही? हाय ना तुम्ही? हाय? कोण आहे? हा, तुम्ही आहे एवढं माहिती आहे. हा, आहे एवढं माहिती आहे. तुम्ही आहे ना का नाही? हाय. आत्ता आहे ना? हाय. आणि रात्री स्वप्नात हाय, आणि निद्रेमध्ये हाय. जर तुम्ही स्वप्नात नसता तर स्वप्न कुणी बघितलं असतं? आणि सकाळी उठून कुणी सांगितलं असतं? जर तुम्ही झोपेत नसता तर मला झोप लागली होती हे सकाळी कुणी सांगितलं असतं? म्हणजे तुम्ही आत्ता पण हाय, स्वप्नात पण हाय, आणि निद्रेत गेल्यावर हे सगळं शांत जरी झालं अंतःकरण तरी तुम्ही आहे. सकाळी उठल्यावर काय होते? सकाळी उठल्यावर आमच्या ठिकाणी परत मी जसा रात्री प्रोग्राम बंद केला होता, आबा देसाई झोपला, सकाळी उठला तो काय चरापले म्हणून उठणार? काय बळी पाटील म्हणून उठणार? नाही. जो प्रोग्राम बंद झाला होता तो सकाळी घेऊन उठते. बघा, तुम्ही करून बघा. आज झोपा आणि 8 तास आता प्रोग्राम गेला, मग सकाळी उठल्यावर प्रोग्राम चालू नाही व्हायला पाहिजे, कारण 8 तास गेला. 8 तास गेल्यानंतर सकाळी कसा काय चालू होतोय? बघा, काल रात्री झोपताना जे विचार केला होता तेच विचार चालू होते. मग काल रात्री झोपताना आम्ही आबा देसाई म्हणूनच झोपतोय हो, आणि सकाळी परत भगवंत तिथनंच प्रोग्राम स्टार्ट करतोय. म्हणजे काल रात्री झोपताना मी मडकं आहे म्हणूनच झोपतोय. रात्री स्वप्नात हाच आबा देसाई तिथे येतोय, असाच आकार असतोय सेम. आणि तुमची आता मडकी मी बघितल्यात. आता हे सगळे जे आकार माहिती आहेत, तर तुमच्यातलं जर एका मडकं तिथं आलं तर हे असंच दिसतंय, तिथं तसंच दिसतंय सेम. म्हणजे मडक्याशी किती अटॅचमेंट आहे बघा. मडकं खरं नाही पण अटॅचमेंट आमची किती आहे बघा. आणि संत काय म्हणायला लागल्यात की आकाराशी कैसा ठाव म्हणतात. या आकार खरा नाही म्हणतात. मडकं खरं नाही. खरोखर सांगा, हे मडकं खरं नाही तर ह्याला झालेलं सुख खरं आहे का हो? ह्याला झालेलं दुःख खरं आहे का हो? यानं केलेलं कर्तृत्व खरं आहे का हो? यानं घेतलेला भोग खरा आहे का हो? ह्याची झालेली निंदा खरी आहे का हो? यानं काय जे 100 टन काढला ते खरं आहे का हो? ह्याची मुलं बाळं खरी आहेत का हो? ह्याची जमीन खरी आहे का हो? काय खरं नाही.
मग सोडाय तयार आहे? किती अवघड आहे बघा, किती अवघड आहे. मी काय म्हणतोय ते बघा. हे खरं नाही, पण यानं केलेलं कर्तृत्व आमच्या बुद्धीमध्ये खरं आहे असं नुसतं वाटतंय. बघा, तुम्ही करून बघा. हे खरं नाही, ही इंद्रिय खरी नाहीत, हे मन बुद्धी खरी नाही. हे एक दिवस सगळं संपणार आहे, मायेच आहे सगळं. पण यानं जे केलं, करतोय रोज क्रियमान कर्म, ते खरं. माऊली, आपण पंढरपूरला जाऊन आलो, खरं का खोटं म्हणायचं? हा, खरं. मग आता मला सांगा, जे खरं नाही ते आम्ही, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुमच्या अजून एवढं क्लिअर होणार नाही, कारण हे क्लिअर होण्यासाठी लय त्रास करून घ्यायला लागते. मला बी अजून क्लिअर झालेलं नाही. मला या सोपं नाही, किती अवघड आहे सांगतो तुम्हाला. तुम्ही आता घरातनं इकडे आला, घरातनं इकडे आला की नाही? बोला की जरा. आला. मग घरातनं इकडे कोण आलं म्हटलं तर मी आलो. मग कशी आला म्हटलं तर चालत आलो. मग चाललं कोण म्हटलं तर पाय चालले. पण पाय चालले, पण मी म्हणतो मी चाललो. चाललं कोण? पाय. पाय चालले नसते तर तुम्ही घरातनं इकडे आला असता काय? नाही. म्हणजे पायाचं चालण्याचं काम कुणी केलं? पायानं केलं. पण पायानं केलेलं असताना पाय काय म्हणतात का मी चाललो म्हणून? नाही. कोण म्हणायला लागले मी चाललो म्हणून? मी चाललो म्हणून. कोण म्हणायला लागलाय? हा अहंकार म्हणायला लागलाय मी चाललो. म्हणजे पायाचं चालण्याचं कर्तृत्व ह्यो म्हणतोय मी केलं. पायच करायला लागलेत सगळे. तुमच्या घरातला स्वयंपाक हात करायला लागलाय. पण हात करत असताना असं कधी वाटतंय का हो, हे हात चपाती भाकरी करायला लागले म्हणून? हात नसता तर मी केलं नसतं म्हणून असं वाटतंय? म्हणून हाता धन्यवाद असं कधी म्हटलंय? नाही. ते काय म्हणतोय? मी केलं. ह्या अहंकार उड्या मारतो. केलं हातानं, चाललं पायानं, पण अहंकार उड्या मारतो. तसं हे मडकं आहे ना, हे मातीतनं निर्माण झालं, मातीतच आहे, मातीतच राहते, मातीतच जाते. पण अहंकारानं मातीपासनं वेगळं समजायला लागले आणि वेगळं झाल्यामुळं नामरूप धारण केलं. नामरूप धारण केल्यामुळं त्याला जन्ममरण प्राप्त झालं. मातीतनं वेगळं झालं, वेगळं झालं की जन्म झाला, नाम धारण केलं की जन्माला आलं, वाढलं आणि रूप वाढलं, मोठं झालं, आता झिजायला लागलं, आता म्हणते मरणार आहे. पण त्यानं जर समजून घेतलं की अरे हे नाम आणि रूप हे तात्पुरतं आहे आणि नाम रूप माझं ज्या वेळेला नव्हतं ती माती कायमची आहे, तसं या अहंकाराला जर समजावून सांगितलं, बुद्धीला जर समजावून सांगितलं, अरे हे नाम रूप हे खोटं आहे, तात्पुरतं आहे, नाम रूप नाही रहित, नाम रूप नसताना तू कोण आहेस? हे नाम रूप नसताना मी कोण आहे? नाम रूप नसताना संत म्हणतात तुम्ही चैतन्य स्वरूप आहात. आणि म्हणून असं जर आम्ही समजून घेतलं, कुणी त्या मडक्यानं समजून घेतलं की मी माती आहे, तर मडक्याला कोण? मडक्यानं जर समजून घेतलं की मी माती आहे, तर मडक्याला कोण मारणार? समजा मडक्यानं समजून घेतलं की मी माती आहे, तर मडक्याला कोण मारणार? कोण मारू शकेल? आणि मडक्यानं जर असं समजलं की मी मातीपासून वेगळी आहे, तर मडक्याला कोण तारणार? मग आता काय करायचं आहे? फक्त समज बदलायची हो. नजरे बदल गई तो नजारे भी बदल गए, किश्ती का रुख बदल गया तो किनारे भी बदल गए. बुद्धीमध्ये देहभाव जर असला तर जन्म मरण चुकत नाही, कारण मडकं झालो आम्ही. आणि बुद्धीमध्ये जर आत्मभाव असला तर जन्म मरण येत नाही. आता नाही येणे जाणे, माती म्हणायला. आता मी मडकं होत नाही, कारण मी कायम मातीच आहे. तसं मी चैतन्य रूप आहे, मी आत्मरूप आहे.
मी ज्ञानरूप आहे. हे मडकं मातीचं, हे मडकं नामरूपाचं आहे, आकाराचं आहे, मायेचं आहे. ह्याला नाश आहे. मला कधी नाश आहे? मी लहानही होतो त्यावेळेला आहे, मी तरुण आहे त्यावेळेला आहे, आणि मी आता वृद्धत्वाकडे चालो. शरीरामध्ये बदल व्हायला लागला आहे, माझ्या अस्तित्वात काय बदल होत नाही. असं जर समजून घेतलं तर मग मात्र भगवंत म्हणतात, जो मला हे असं समजून घेण्यासाठी माझ्याजवळ येतो, माझी सेवा करतो, सद्गुरूंच्या जवळ जातो, सत्संगामध्ये जातो, नामस्मरण करतो, काही चिंतन करतो, काही ग्रंथ वाचन करतो, काही देवळामध्ये येऊन या ठिकाणी सेवा करतो, काही दान देतो, काही धर्म करतो, काही इतरांना सहकार्य करतो, त्याच्या भक्तीनं मी प्रसन्न होतो. आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये सद्गुरू येतात आणि सद्गुरू त्याला मग तू कोण आहेस याचा बोध करतात. सद्गुरू सांगतात, नाम रूप तुला नाही, तुला झाला भ्रम, सद्गुरूचे पाय धर सत्य कळेल वर्म, तुकड्या दास सांगे आम्हा अभ्यास चिकाटी न कर. काय करायचा अभ्यास? संसार अभ्यास का? कोणता अभ्यास? मी कोण आहे याचा करावा विचार. मी मडकं आहे का? मी बोला हां. आणि आपण कोण आहोत? माती म्हणजे चैतन्य रूप आहोत, आपण आत्मरूप आहोत. आणि असं जर जे जाणलं तर मग आपल्याला जन्ममरणाची भीती नाही. आणि असं न जाणता ह्या देहाशी जर आम्ही संबंध ठेवला तर आमचं जन्ममरण चुकणार. आता आपल्याला काय वाटते? मरणार आहे असं वाटते का मरणार नाही असं वाटते? काय वाटते माऊली? काय वाटते? मरणार आहे कुणाला वाटते? आतल्याला वाटतंय का ह्याला वाटते? ह्याला बी वाटत नाही, ह्यालाही वाटत नाही, त्याला वाटते. पण त्याला का वाटते? कारण त्यानं ह्याच्याशी संबंध ठेवलाय. त्यानं जर त्याच्याशी संबंध ठेवला त्याच्या स्वरूपाशी तर तो कसं मरेल? समजा आणि एक तुम्हाला विचारतो, मागच्या जन्मात तुम्ही मेला, मागच्या जन्मात मेला का नाही? नाही मेला. मेला मग इकडे कसं काय आला? अहो याचा अर्थ आहे मागच्या जन्मात आपण मेलो नाही. हो, मागच्या जन्मात मेलेलं नाही, फक्त मडकं फुटलंय. हो, वासना फुटलेलं नाहीत. जोपर्यंत वासना आहेत ना त्यावेळेला तोपर्यंत माती मडकं व्हायचं सोडत नाही. बघा तुम्ही, माती स्वतःहून उडी मारत नाही. माती स्वतःहून केळ होत नाही, सफरचंद होत नाही, आंबा होत नाही, ऑरेंज होत नाही, संत्री होत नाही. जोपर्यंत तुमच्या मनात येत नाही तोपर्यंत माती स्वतःहून उडी मारून काय होत नाही. तुमच्या मनात यायला पाहिजे, म्हणजे वासना यायला पाहिजे. वासना जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कांदा स्वतःवर जाऊन त्या विळीवर काय स्वतःला चिरून घेत नाही. तो काय जाऊन त्या तव्यामध्ये पडत नाही, तेलामध्ये स्वतःला. तुमच्या मनामध्ये जोपर्यंत भजी तयार होत नाहीत तोपर्यंत कांदा काय हालत. तसं तुमची वासना आहे ना तुम्हाला जन्म घालायला. मग मी तुम्हाला गोष्ट सांगितली, अण्णा म्हणत असतील आता हे आपल्याला पंगत घ्यायची आहे, 8-20 झाले. हां, सांगितली मागच्या वेळेला गोष्ट. काय सांगितली? म्हातारी होती. काय म्हातारी करत होती? प्रवचनाला या. म्हातारी म्हणली म्हशीला वैरण टाकायची. कीर्तनाला या. नाही का? संध्याकाळी झोप येते. मग सकाळी या. सकाळी शान काढायचं असते. मग दुपारी या. नातवाला खेळवाय कोण नाही. मग परत संध्याकाळी या. परत म्हशीला वैरण टाकायची असते. अशी म्हस करत म्हातारी मिलीन मरून म्हसच झाली. आता मला सांगा, म्हस कुठं आहे? म्हस कुठं? गोठ्यात. आता म्हशीनं म्हातारीला म्हस केली का म्हातारी म्हशीच्या मागं लागून म्हस झाली?
तशी हे मनरूपी काय झालं काय नाही कळलं. अहो तुमच्या मनात जी आहे की नाही ती आपण होतोय हो. आता बघा तुम्ही इथे सगळे बसलाय, आता कुणाच्या मनात भात आला असला, कुणाच्या मनात भाजी आली असली, कुणाच्या मनात आमटी आली असली, कुणाचं मन पोटाकडे गेलं असलं तर ती इथं नाही. आता ते ताट वाटी ते सगळं ते झालंय ते आता. आणि अशा मनाला त्यातनं काढायचं आणि हे त्याला सांगायचं, आता बघ 3 मुखे 6 हात तया माझा दंड. त्या मनाला सांगायचं, आता बघ 3 मुखं पाहायची, ब्रह्मा विष्णू महेश, कमंडलू पाहायचं. असं किती वेळ करते हो मन? किती वेळ करते दिवसात? दिसतंय तुम्हाला ते? दिसतंय कधी? कुठं दिसतंय हो काय? अहो बघा, करून बघा, अजिबात एक क्षण सुद्धा घेत नाही ते. तुम्ही करून बघा, तुम्ही नुसतं बघा त्या दत्तात्रयांकडं, ते मन आकार धारण करते का बघा. नाही करत, एका क्षणात सोडते. काय माहिती आहे का, त्याचं अस्तित्वच जाते हो. त्याला उड्या मारायला लागतात बाहेर. तिथं टेकलं का नाही, मागं वळलं की धरलंच बघा ते नाही सगळं दृश्य. अहो बघा, करून बघा ना तुम्ही. रस्त्याने जाताना इकडे येतात दर्शनाला, मग दर्शनाला येताना काय 3 मुखे 6 हात दिसतात हो तुम्हाला? काय दिसते? त्याचा ऊस कसा आहे, त्याचं हे कसं आहे, 3000 दर आहे, 3500 दर आहे. म्हणजे मन काय झालं? काय झालं? अहो हे म्हणलं तर बरं आहे, ही अमकी अशी आहे, तमकी तशी आहे, ही पळून गेली बघ, ती पळून गेली बघ, ह्यो अमका असा म्हणतोय ते तर. अहो हे मन काय करायला लागले? आता मला सांगा, मी तुम्हाला खरं सांगायला लागलो, हे परमार्थ आहे. तिथनं येताना 10 मिनिटं गेली आणि तिथनं येताना काय राम नाम मुंबई म्हणत आले, ह्याचं काढ त्याचं काढ, अमक्याची वाट लागली, ते अमक्याचं वाट लागू दे, मग यानं काय पुण्य होते? मग तिथे आल्यावर काय सांगणार? ती काय म्हणणार, देव आता येताना माप काढत आली, आता तू इथं साधूसारखा करायला लागलायस, जाताना परत बोंधूसारखा करणार, आणि तुला सरळ कसा करायचा? अहो कसं करणार हे? अहो मनात घाण तशीच आहे. म्हातारीची म्हस मनात आहे, बाहेर नाही हो. म्हस निवांत आहे, म्हातारी मिली टमटमीत आहे ती, पण म्हातारी म्हस झाली ना. तसं हे आपलं जे स्वरूप आहे की नाही, ते ह्या मनामुळं काय जे धरून ठेवतंय तेच होतंय. म्हणून जन्म घेणे लागे. तुम्ही जरी म्हणला देवा मला तू वाचव, देव म्हणते तुझ्या मनात जे धरलंयस ते सोड, ती धरलंयस ते सोड की. अहो तुमच्या आतमध्ये बी आहे तर बाहेर येणारा अंकुर. जर बीच नाही तर अंकुर कशाला येईल? आणि बी जर भाजलं तर ते उगवल कसं? तसं मनामध्ये जे वासना आहेत ना त्या भाजायला लागतात. बीज भाजून केलेलं आहे, मग जन्म मरण नाही. अज्ञानाचं बीज आहे आणि त्या अज्ञानाच्या बीजामुळं मी देह आहे, ही वासना आहे. आणि ही वासना मागच्या जन्मात होते. मागच्या जन्मात कुत्रं मांजर होतो आम्ही. भुंकतंय का नाही? अहो दुसऱ्याला बघितल्यावर भुंकतंय का नाही महाराज? काय प्रेमाने बोलता? घरात गेल्यावर बायकोशी कसं बोलता? अक्कल नाही? इतकी वर्ष जायला लागणार ना. मला काय पाहिजे, कुठल्या वेळेला पाहिजे समजत नाही तुला? ताबडतोब जायचं निघून. म्हणते का नाही? नाही म्हणत. मग कुत्रं बदललंय वाटतं. एवढे हसत्यात म्हणल्यावर काय समजून घ्यायला पाहिजे हो. हे काय कोणत्या जातीचं कुत्रं आहे हे त्यांना लक्षात. म्हणून बायका नेहमी म्हणतात बरं का, काय हे एवढं तुम्ही झाला जा पण तुम्हाला अजून अक्कल आलेली नाही. अक्कल आली बुद्धीचा वापरच करत नाही तर काय करा? कधी मला सांगा, मालक घरी आल्यात आणि प्रेमानं कधी तुमच्याशी बोलल्यात काय? काय ग रुक्मिणी
आज तू मला काय केलं, चहा देतेस का मला, असं कधी प्रेमानं मालक बनल्यात का? आणि तुम्ही कधी मालकाला अहो पांडुरंगा असं कधी म्हटलंय? मग कधी विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन काय घरात, विठ्ठल रुक्मिणी घरात नाही तिथं, आणि इथं काय, आधी होता वाघ्या, त्याचा झाला पाग्या, त्याचा येळकोट राहीना, मूळ स्वभाव जाईना काय. अहो त्याचं दर्शन घेतल्यानंतर त्याच्यासारखं आम्ही व्हायला पाहिजे का नको? तो शांत आहे, ती बी शांत आहे, मग तुम्ही शांत व्हा, हे बी शांत होत्या. पांडुरंग तो नाही, तुमच्या आत पांडुरंग व्हायला पाहिजे, तुमचं मन पांडुरंग व्हायला पाहिजे, तुमची बुद्धी पांडुरंग व्हायला पाहिजे, तुमचं चित्त पांडुरंग व्हायला, तुमचा अहंकार पांडुरंग व्हायला पाहिजे, तर पांडुरंगाचं दर्शन झालं. नाहीतर पांडुरंग शांत, मी अशांत, पांडुरंग स्थिर, मी अस्थिर, पांडुरंग निश्चल, मी चंचल, पांडुरंग अजर, मी जर, पांडुरंग अमर, मी मर. असलं दर्शन नाही हो. त्याच्यासारखं आपण होणं ह्याला म्हणतात दर्शन. मातीसारखं मडकं होणं. माती मरत नाही, मी मरत नाही. माती कायम आहे, मी कायम आहे. म्हणजे मातीसारखं अनन्य होणं, बाकी काही व्हायचं नाही, मातीसारखंच व्हायचं. तसं जीवानं देवासारखंच व्हायचं. म्हणजे जीवानं देह व्हायचंच नाही, जीवानं मन व्हायचंच नाही, मनात वासना आणायच्याच नाहीत. एकदा करून बघा. एकादशी आहे, मनाला सांगायचं आज वासना काय नाही. का? 15 दिवस भरपूर खाल्लंयस, आज काय खायचं नाही. शाबू नाही, वरी नाही, शेंगदाण्याची आमटी नाही, भातवडी नाही, खुरवडी नाही. बघा करून. समजा उद्या एकादशी आहे, सुरुवात झाली, आजच धरा एकादशी आहे, मनाला सांगायचं आता काय, आजच एकादशी आहे, आता प्रसाद नाही, पंगत नाही, काय नाही. म्हणा आता फक्त भगवंताचं नामस्मरण करायचं. म्हणा तयार आहेस का रे तू? जरा विचारून बघा. तुमचा देव गेला चुलीत. करून बघा. तो प्रवचनकार बी गेला, त्याला अण्णा परत त्याला इकडं आणू नका, आमच्या ह्याच्यावर उठला हो. अहो हे तुम्ही फक्त 10 मिनिटं त्याला शांत बसवून दाखवा. किती मिनिटं? त्याला सांगायचं म्हणा आता भाताची आठवण काढायची नाही, आमटीची आठवण काढायची नाही. तू आणि देव आता निश्चिंतीने पावलो विसावा. तू देव आणि मी भक्त, तू दत्तात्रय, मी भक्त. आता माझ्या मनाला तुझा छंद आणि तुला माझा छंद, एवढंच आता मना करायचं. बघा काय म्हणते, छान आहेस का? असं कधी झालंय वय? चल घराकडे जायचं आहे, म्हशीला वैरण टाकायची आहे, पोरं जेवलेली नाहीत, आमचं हे काय म्हणतील. अहो मन काय काय करेल सांगता येत नाही. आणि अशा मनाला वासना सगळ्या त्याच्या काढायच्या आणि जन्ममरण कसं चुकणार सांग. वासना कमी झाल्या तर जन्म होणार नाही हो. जन्म घेणे लागे वासनेचे असणे. आणि ती वासना तशीच ठेवली आणि तुम्ही देवाकडे गेला, देवा मला जन्ममरण नको. जन्ममरण मी काय करू? तुझ्या आतमध्ये बी आहे तोपर्यंत जन्म आहे. बी काळ भाज जन्मरात जातोय. तसं वासना कमी करायला पाहिजे. आपल्यात कांतकरणात वासना आता वाढल्यात का कमी झाल्यात हो? मग आता वासना वाढल्यात, मग साड्या कमी झाल्या का वाढल्या? काय करणार मग? बरं एवढ्या साड्या एकदम घालता का हो तुम्ही? नाही. पूर्वी आता तुम्हाला माहित आहे 2च डाळकांड म्हणायची, काय म्हणत त्याला? हां डाळकांड 2च होती हो. 2च. मग दोन्ही होती, आनंदी होती. मला आठवते अजून त्या आईच्या
जुन्या दाळकांडाचा स्पर्श आताच्या पॉलिस्टरमध्ये नाही हो, पैठणीत पण नाही. काय किती किती प्रेम असेल जुनं ते जीर्ण झालेलं दाळकांड, किती आनंद, त्याची गोधडी केली, किती त्याचा स्पर्श, किती त्याच्यामध्ये किती आनंद होता. आता काय झालं, भरपूर ढीग लागला हो. ढीग इतका लागलाय ना बुरशी लागते. होय, आमच्या घरातलं सांगतोय तुम्हाला, वर्षात एकदा बी नंबर येत नाही साडीचा, पण जमवायचं सोडत नाही. बघा, करून करून बघा, एक करून बघितलं तर तुम्हाला कळणार. मग जर साध्या साध्या वासना जर आमच्या आतमधनं जात नाही तर लोकेशना, पुत्रेशना, दारेशना, वित्तेशना, कामेशना, पदेशना, हे सगळ्या वासना कधी जाणार आणि आमचं जन्ममरण कधी चुकणार? हे काय सोपं आहे प्रकरण? सोपं आहे. भाजायला पाहिजे. भाजायचं कसं? तव्यावर टाकायचं. शेंगदाणे कुठल्या तव्यावर? राम नाम, राम नाम. राम राम म्हटलं ना तर रम आहे ना, रम, ते नाभीच्या ठिकाणी एक मणिपूर चक्र आहे आणि त्याचं बीजमंत्र रम आहे. आणि ते बीजमंत्र तुम्ही घ्यायला लागला तर रम 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 म्हटलं की ती अग्निचक्र जागृत होते आणि मग तिथं 72,000 नाड्या आहेत. त्या 72,000 नाड्यांमध्ये वासना शरीरामध्ये भरल्या आणि मग त्या वासना आहेत की नाही, त्या रामनामानं जळून खाक होत्यात. पण ते रामनाम घेतलं तर वैखरीतनं मध्यमेत जायला लागते, मध्यनेतनं पश्चंतीत जायला लागते आणि पश्चंतीतनं परेत जायला लागते आणि परेत जाऊन राम राम म्हणायला लागते. इथनं नुसतं म्हणून चालत नाही, परा धरून राम आला पाहिजे. आणि असं जर तुम्ही म्हटला तर मग हळूहळू राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे, कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे रामरूप, तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्ये. साधन सुलभ आहे, गोमटा आहे, पण पूर्व पुण्याई असल्याशिवाय अभ्यास होत नाही. मनामध्ये ही पूर्व पुण्याईचा उदय व्हावा, साधन चांगलं व्हावं. जसं संसार नेटानं होतो तसं नामस्मरण नेटानं व्हावं, तसं अभ्यास नेटानं व्हावा, तसं चिंतन नेटानं व्हावं, तशी सेवा नेटानं व्हावी, तसं सत्संग नेटानं व्हावा. आणि हळूहळू आमच्या वासनांचा क्षय व्हावा. वासनांचा क्षय झाला तर तुम्हाला काही अपेक्षाच नाही. अपेक्षा नाही तर त्याला दुःख नाही, दुःख नाही त्याला कुठला शोक नाही, त्याला मोह नाही, त्याचंच नाव मुक्ती आहे. त्याला देहाची वासना नाही, त्याचंच नाव मुक्ती आहे. मी आहे, मी आनंदी आहे, मी देह नाही, माझ्या देहवासना जळून गेली आहे, मला आत्मज्ञान झालेलं आहे. असं जर झालं तर त्याचं जन्ममरण भगवंत सद्गुरूंच्या कृपेनं निवारण करतो. असं सगळ्यांचं जन्ममरण जे आहे ती भ्रांती आहे. जन्ममरण सत्य नाही, भ्रांती आहे. ती भ्रांती निवारण व्हावी आणि आपल्याला आपल्या स्वरूपाची प्राप्ती व्हावी. मी बोलण्याच्या ओघामध्ये तुमचा जास्त वेळ घेतला, पण विषय एखादा सांगायचा म्हटलं तर जास्त वेळ घ्यावा लागतो आणि तुमच्या पोटाला थोडेसं काय करावं लागलं, श्रम झालं, वाट पाहावी लागली, प्रतीक्षा झाली, त्याबद्दल क्षमा मागतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका, श्री सद्गुरुनाथ महाराज की.